संसाराचा गाडा. नीलमचे नुकतेच लग्न झाले होते. ती नोकरी करत असल्यामुळे घरची कामे तिला थोडीफार यायची. पण लग्न झाल्यावर ती सर्व शिकते. कारण अंगावर पडल्यावर सर्व जमतेच त्याप्रमाणे ती पण सर्व शिकते. ती शहरात राहत असे. ती कधी कधीच गावी येत. गावी आल्यावर तिला सर्व कामे करावी लागेल. कधी कधी ती काम करून खूप थकत, पण तिच्याकडे पर्याय नसल्याने तिला कामे करावीच लागली. सासरची मंडळी पण तिला गृहीत धरू लागली होती. तिची चूक नसेल तरी लगेच तिला ऐकवत. नवरा पण त्यांच्याच बाजूने होता. ती ऐकते म्हणून तिला सतत ऐकवले जात होते. तिला 2 जावा होत्या. त्या सासूचे कान भरत, मग सासू कसलाच विचार न करता तिला घालून पाडून बोलत. त्यामुळे ती दुखावलेली होती. एरवी कोणाचे ऐकून न घेणारी ती नवीन असल्याने गप्प बसत आणि सतत रडत असे. तिला वाटत असे की लग्न तोडून निघून जावे, पण घरचे तिला समजावत. त्यामुळे तिच्याकडे पर्याय नव्हता. ती सर्व सहन करत होती. नंतर तिला बाळ होते. तरी त्यांचे त्रास देणे चालूच असायचे. तिचा नवरा बघ्याची भूमिका घेत. नंतर नीलम गावी जायचंच बंद करते. ती शहरातच राहते आणि नवऱ्याला सांगते, तुला जायचंय तर जा, मी येणार नाही. कारण तिच्यासाठी तिचा स्वाभिमान महत्वाचा होता. तात्पर्य, माणसाने स्वतःसाठी स्टँड घेतला पाहिजे. थँक यू.